नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आज तातडीच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि त्यानंतर आता शनिवारपासून नागपूरमध्ये साखळी उपोषणाची घोषणा करण्यात आलेली आहे. गरज पडली तर मुंबईकडे कूच करू असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे, जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत. गरज पडली तर मुंबईकडे कूच करू अशी घोषणा बबनराव तायवाडे यांनी केलेली आहे. त्यामुळे शनिवारपासून नागपूरमध्ये आता हे साखळी उपोषण सुरू होत आहे. परवा दिवशीपासून या उपोषणाला सुरुवात होईल आणि गरज पडली तर मुंबईकडे आम्ही येऊ असं देखील या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानंतर घोषित करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्यस्तरीय बैठक काही वेळापूर्वीच पार पडलेली आहे आणि यामध्ये नागपूरच्या संविधान चौकामध्ये आता ओबीसी महासंघानं साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. यांनी जी मागणी केली त्याचा विरोध तुम्ही कसा करणार? नाही, महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि आमचे हितचिंतक यांची ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील मंडळी ऑफलाईन या ठिकाणी उपस्थित होती आणि उर्वरित भागातील पदाधिकारी हे ऑनलाईन जॉईन झालेले होते. या सर्व विषयावर सखोल चर्चा झाल्यानंतर तातडीने आपण कारवाई करावी याच्यावरती सर्वांचं एकमत झालं आणि म्हणून पहिल्या स्टेजला उद्याला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या जिल्ह्यामध्ये आमचे पदाधिकारी एक प्रेस कॉन्फरन्स घेतील, संघटनेची भूमिका त्या ठिकाणी मांडतील, लोकांमध्ये जागृती निर्माण करतील. कारण कालपर्यंत हा ओबीसी समाज शांततेने आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे बघत होता, वाट बघत होता आणि त्याच्यामुळे तो मानसिकरित्या एवढा तयार नव्हता. ती तयारी उद्यापासनं आम्ही सुरू करू आणि सुरुवात म्हणून परवापासनं नागपूर येथील संविधान चौकात साखळी उपोषणाचे आयोजन करून आम्ही आमच्या मागणी सरकारकडे रेटू. नागपूरमध्ये या आंदोलनाची साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाल्यावर उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे पदाधिकारी आपापल्या परीने तयारी करतील व त्यांची तयारी पूर्ण झाल्यावर ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाचं आयोजन केलं जाईल. इतरही मार्गाने कुठे निदर्शने, कुठे धरणे, या मार्गाने आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधू आणि हे करत असताना पुढे मुंबईला किती तारखेला जायचं, कशा प्रकारे कूच करायची याचं सुद्धा नियोजन आम्ही पुढच्या 15 दिवसामध्ये करू. पण त्याकरता जे 3-4 महिन्याची तयारी पाहिजे होती त्या तयारीमध्ये आम्ही मुळीच नव्हतो आणि म्हणून उद्यापासून आम्ही तशा प्रकारचं जिल्ह्यामध्ये वातावरण तयार करण्याचं काम करू आणि मग सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्यावर मुंबईला आम्हीसुद्धा मोठ्या संख्येने धडक देऊन सरकारचं लक्ष आम्ही आमच्या मागण्यांकडे वेधू अशा प्रकारचा एक निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरकारचं लक्ष आमच्या प्रमुख मागण्यांकडे वेधू इच्छितो की सध्या परिस्थितीत जे ओबीसीला आरक्षण मिळत आहे त्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये. मराठा जातीला किंवा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये. ज्यांच्याकडे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही अशांना सरसकट
तर ओबीसी महासंघानं आता आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या बातमीकडे जाऊया. आरक्षणाबाबत आम्ही कोणावरही अन्याय करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले, इतर कोणीही सोडवले नाहीत. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, ते कोर्टातही टिकलंय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मराठा नेत्यांनी समाजाच्या हिताचा विचार करून मागणी करावी अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आज आपल्याला माहिती आहे की जवळपास 350 जाती ओबीसीमध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ॲडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ॲडमिशनमध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसीचा कट ऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे. त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही. आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल. मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. हां, एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही. राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, ॲडमिशन्स मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे, तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे. आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व बातम्यांचा धावता आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये. मुंबईतील आंदोलनासाठी मनोज जरांगे शिवनेरी किल्ल्यावरून मुंबईकडे रवाना. उद्याच्या मुंबईतील आंदोलनावर मनोज जरांगे ठाम. नाशिकच्या मनमाडमधून सकल मराठा समाज कार्यकर्ते रेल्वेनं मुंबईच्या दिशेनं रवाना. आरक्षण दिलं नाही तर मंत्रालयाला घेराव घालू, मराठा बांधवांचा इशारा. नाशिकच्या नांदगावमधून मराठा बांधव मुंबईकडे रवाना. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रवाना. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मराठा आंदोलकांची नियोजन बैठक. मुंबईमध्ये आंदोलनाला जाण्यासाठीच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गावावरून आलेले मराठा बांधव दाखल व्हायला सुरुवात. कांदा बटाटा मार्केटमध्ये लातूरवरून मराठा बांधव दाखल. आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी ही चेष्टा, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. जाणून बुजून 1 दिवसाची परवानगी दिली, तुम्ही मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकला असता, असंही वक्तव्य. सरकारशी चर्चा करण्यासाठी आम्ही आताही तयार आहोत, जरांगेंचं वक्तव्य. तुम्ही आमचे वैरी नाही, फक्त मराठा विरोधी भूमिका सोडा, जरांगेंची सरकारसोबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया. जरांगेंशी चर्चा करायला तयार. मुंबईमध्ये समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू, जरांगेंना भेटून गैरसमज दूर करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाला सभागृहामध्ये आम्ही एकमतानं संमती दिली, आता बहुमत आहे, सरकारनं निर्णय घ्यावा, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. तर सरकार धूम चित्रपटाप्रमाणे आरक्षण 1 आरक्षण 2 असं खेळत असल्याची टीका. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं, पदवीधर आमदार निरंजन डावखरेंची प्रतिक्रिया. नंतरच्या सरकारला ते आरक्षण टिकवता आलं नसल्याची डावखरेंची मवियावर टीका. मराठ्यांनी सत्ता दिली आणि तुम्ही मराठ्यांचाच अपमान करताय, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल. मराठा समाजाला टार्गेट केलं जात आहे, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल. फडणवीस मराठा समाजाचा अपमान करतायत, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. फडणवीसांकडे अजूनही संधी आहे, संधीचं सोनं करा, जरांगेंचा दावा. कबुतरासाठी आंदोलनाला परवानगी, मग मराठ्यांनाही आंदोलनाचा अधिकार. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर जरांगेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या मोर्चाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर्स. जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र सादर. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करणार, असा हमीपत्रामध्ये उल्लेख. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल रिझर्व्ह फोर्सची एक तुकडी आझाद मैदान परिसरात दाखल. दंगल सदृश परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा तैनात. मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश.
गणेशोत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निर्णय. ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून ते आम्हाला द्या या भूमिकेचं आम्ही समर्थन करणार नाही. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांची प्रतिक्रिया. विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला. दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू, 9 जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विरार पूर्व नारंगी बायपास रोडवरील विजयनगरमध्ये 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला होता. विरार इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. नीतल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी केली आहे. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी उद्या मुंबई दौऱ्यावर. सुदर्शन रेड्डी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची भेट घेऊन मतदान करण्याची करणार विनंती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 14 अतिरिक्त न्यायाधीशांची मंजुरी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतला निर्णय. सिद्धेश्वर ठोंबरे, रणजित सिंग भोसले, नंदेश देशपांडेसह 14 जणांचा समावेश. उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीमध्ये गोळीबाराची घटना. एक जण गंभीर जखमी तर दुसऱ्यावर तलवारीनं हल्ला. कौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची माहिती. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम गुलशन नगर परिसरामध्ये एमडी ड्रग्ज विरोधात कारवाई. 7,50,000चे एमडी ड्रग्ज जप्त, आरोपीला अटक. भिवंडीच्या वंजारपट्टी नाक्यावर नाशिककडून आलेल्या 118 चाकांचा कंटेनर फसला. त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी. वाहतूक पोलिसांनी 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर कंटेनर बाहेर काढत रस्ता केला मोकळा. बीडच्या आष्टी तालुक्यातील देवस्थान इनामी जमिनीच्या घोटाळ्यातून आमदार सुरेश धस यांचं नाव वगळलं. पिंपळेश्वर, विठोबा, खंडोबा यासारख्या 7 देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातून नाव वगळलं. बीडमध्ये जागेच्या वादावरून मायलेकीसह तिघींना लोखंडी पाईप आणि साळ्यांनी मारहाण. 5 जणांच्या टोळक्यानं केला हल्ला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. घराचं बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून झाला वाद. पत्नीच्या मदतीनं मुलाकडून आईची हत्या. भांडणामध्ये मुलगा आणि पत्नीनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू. धाराशिवच्या लोहारामधली घटना. पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल. हत्या करून रचला होता आत्महत्येचा बनाव. पोलीस तपासामध्ये उघड. बीडच्या धनेगावमधील मांजरा प्रकल्पातून सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग दुपटीनं वाढवण्यात आला. मांजरा नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनामार्फत खबरदारीचं आवाहन. नांदेडमध्ये जोरदार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली. नांदेड ते मुखेड, कोलंबीमधून जाणारा मार्ग पाण्याखाली. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील शिसरखोड पूल पाण्याखाली. वाहतुकीसाठी पूल बंद. मनूर संगम, वेळेगाव, बामणी गावांचा संपर्क तुटला. नांदेडच्या नरसी शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे नरसी बाजारपेठेतील मुख्य दुकानांबाहेर गुडघ्या इतकं पाणी. ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळे दुकानांमध्ये पाणी शिरलं. लातूर जिल्ह्याच्या सीमेवरील धडकनाळ, बोरगाव परिसरामध्ये पूरस्थिती. लेंडी नदीला आलेल्या पुराचं पाणी ओसरायच्या आतच पुन्हा तुफान पावसाचा कहर. परिसरातील शेती आणि घरं पुन्हा पाण्यात. आणि यानंतर थेट जुन्नरला जाऊया मनोज जरांगे यांच्या रॅली. मनोज जरांगे हे आता जुन्नरवरून मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत. उद्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी मनोज जरांगेंना मिळालेली आहे आणि त्यासाठी आता ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत. जुन्नरमध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे आणि आता जुन्नरनंतर ते मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत. मोठ्या संख्येने प्रतिसाद देण्यासाठी मराठा बांधव या ठिकाणी सहभागी असल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि कशा प्रकारे मनोज जरांगेंना आताही या आंदोलनामध्ये प्रतिसाद मिळतोय हे देखील या दृश्यांवरून आपण पाहू शकतो. जुन्नरमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. काल आपल्या गावातून म्हणजे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच केलेले मनोज जरांगे आता पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे त्यांचा इथून पुढचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ज्यावेळी मनोज जरांगे
हे आंदोलनासाठी बाहेर पडले त्यावेळी पोलिसांनी मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी दिलेली नव्हती. मात्र त्यानंतर ही परवानगी देण्यात आली. एका दिवसाची ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि या परवानगीचं स्वागत करत आम्ही सर्व नियमांचं पालन करून आंदोलन करू अशी हमी मनोज जरांगेंकडून देण्यात आली आहे. अंगावर जगायला बोलतो रे काय काय हात ओढून मी बघतोय तो थांबा. जुन्नरमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत होत आहे आणि उपस्थितांना मनोज जरांगे सध्या माईकवरून संबोधित देखील करतायत. सध्या जुन्नरमध्ये नारायणगावमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत झालेलं आहे. ही चीड काय माहितीये का? ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओबीसीत असताना देत नाही, खोटे नाटे आरोप करतो, माननीय न्यायदेवतेला पुढं घालतो. कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमकं. तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर माननीय न्यायालयावर ढकललं. न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला. आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता 2-3 दिवस झाले काढला येईल. त्याची परवानगी तुमच्याकडेच आहे म्हणे. आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नमूद केली की त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावाच लागली. बरं, परवानगी दिली अशी दिली 1 दिवसाची. 1 दिवसाची परवानगी असती का राहू कुठं. म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाट उसळली की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय, मराठा संपवायचा बघतोय. मराठ्याच्या लक्षात आलं परवानगी देणं सरकारच्या हातात हे कालपासून लक्षात आलं आणि 1 दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे. आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यांना. आणखीन पण या नारायणगावतून मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही. मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोरं जे मुंबईत येणार आहेत हे उगाच जमलेत 5,000पेक्षा जास्त म्हणून काठी हाणायची नाही. मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल. मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही. तुम्ही जर म्हणले 5,000 लोकच बसा तर आमचे खानदानी अवलादे 5च बसू, पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठे बसतो. तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही. म्हणून तुमच्या जीवावरती नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर लय उपकार केले गरीब मराठ्यावर. तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही. एवढी सुद्धा लेकरं बाळ कधी उपाशी राहू दिले नाही. जर आंदोलन लांबलंच पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकडे बी रेल्वे आहेत. रोज जिल्ह्यातून भाकरी गोळा करा मला टाका. तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला हा इशारा दिलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर लगेच भेटूया. पाहत रहा एबीपी. तेरे सपने मेरी आंखों में खिले